कांदा असेल, बटाटा असेल, याला बाजारभाव मिळत नाही. तुम्ही काय याच्यावरती उपाययोजना करणार आहात? शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने आहेत, काय सांगणार त्याच्याबद्दल? आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, एक उत्पादन किती होतं, बाजारभाव का पडतात, या संदर्भामध्ये राजकीय काही गणित असतील, त्याच्यात आमची काही गरज असेल आम्ही ती निश्चित त्या ठिकाणी मांडू. प्रामुख्याने रस्त्याचे पण प्रश्न आहे, काही रस्त्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. तर मताची शेत आणि 7 कोटी रुपयाचं काम चालू आहे काँक्रीटीकरण. या रस्त्याचं काम चालू आहे. चालू आहे. बाकी परसबंदी त्यांना प्राधान्य आपण देणार आहोत. तुम्ही काय सांगा आता शेतकऱ्यांच्या या समस्या आहेत? पंचवार्षिक योजनेमध्ये तसं पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये जी समस्या आहे, जी भांडणे आहेत कोर्टामध्ये, ती जास्त करून रस्त्यावरून भांडणे आहेत आजकाल. कारण 5 भाऊ पहिले होते, एकत्र होते, त्यावेळेस अडचण नव्हती. पण आता 5 भाऊ वेगवेगळे झाले, एक भाऊ आला रस्त्याच्या कडेला आणि 4 भाऊ गेले आतमध्ये. मग त्यांना जोपर्यंत कडेच्या भावाचं वावर मोकळं होत नाही तोपर्यंत आतमध्ये त्याला ट्रॅक्टर घालता येत नाही. आणि म्हणून जे जुने परसबंदी बांध होते ते पुन्हा खुले होणं गरजेचं आहे, की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या वावरामध्ये कधी पण ट्रॅक्टर जाऊ शकतो आणि त्याची शेतीची तो मशागत करू शकतो. त्यामुळे हा खूप मोठा प्रश्न आहे. शासनाने सुद्धा त्या बाबतीत आता धोरण घेतलेलं आहे की जेवढे काही परसबंदी बांध होते ते सगळे बांधून रस्ते करण्याचा निर्णय घेतलाय. फक्त त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तर ती अंमलबजावणी ही निवडणूक झाल्यानंतर आदरणीय विष्णू काका हिंगे, त्याचप्रमाणे शिवाजी शेठ निगोट यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ही सगळी कामं आम्ही त्या ठिकाणी मागे लावण्याचा आमचा प्रयत्न आहे, का जेणेकरून शेतकऱ्यांना रस्त्याची पण सोय होईल आणि जे वादविवाद आहेत ते देखील मिटले जाते. ठीक आहे. आता तुम्ही नागरिकांना भेटताय, कसा प्रतिसाद लाभतोय तुम्हाला आता? फार प्रचंड प्रतिसाद आहे. बैलगाडा मालकांची त्या ठिकाणच्या तुम्ही आता नागरिक भेटल्यानंतर तुम्हाला समस्या सांगत असतील, ते कोणकोणत्या समस्या समस्या आहेत? आता समस्या ज्या आहेत त्यांचं बरंच निराकरण या स्थानिक ग्रामस्थांनी किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आम्हाला पाहायला मिळते. आणि प्रचार दौऱ्यादरम्यान लोकांची उमेदवाराला पसंती कशी आहे, इथं असणारा आमचा नातेवाईक संबंध, बैलगाड्याच्या क्षेत्रातलं हे गाव अग्रगण्य, तालुक्यातलं अग्रगण्य गाव आहे आणि इथं प्रचंड संख्येमध्ये बैलगाडा मालक आहेत. त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना इथून प्रचंड मताधिक्य मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी 100% आहे. आता या निवडणुकीला तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती सामोरं जाणार आहात? विकासाच्या म्हणा किंवा मग तर विकास कामाबाबत झालं तर आंबेगाव तालुक्याचा विकास सगळ्याला माहिती आहे, फक्त वळसे पाटलांनीच केलेला आहे. इतर विकास कामाबाबत कोणी बोलण्याचा कोणाला अधिकार सुद्धा नाही. गेल्या 35-40 वर्षामध्ये साहेबांनी तालुक्याचं नंदनवन किल्ले सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्याच्यामुळे कशाचा मुद्दा, विकासाचा मुद्दा हाच आमचा मेन अजेंडा आहे. त्याच्यामुळे विकासाचा हात धरूनच आम्ही पुढे चाललेलो आहे. शेतीविषयी असेल, पाण्याविषयी असेल, तर ते कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात येत्या काळात, काय सांगा? आता आम्ही प्रचाराच्या दरम्यान जनतेशी संपर्क साधत असताना बरीचशी कामं ही मार्गी लागलेली त्या ठिकाणी दिसतात. आता तिथं मळ्यामध्ये 7 कोटीचा काँक्रिटीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी चालू आहे. छोट्या मोठ्या वस्त्यांवर जे जाणारे रस्ते आहेत ते बहुतांशी झालेले आहेत. काही रस्ते त्या ठिकाणी राहिले आहेत, ते पूर्ण करणं आपलं त्या ठिकाणी काम आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये पिंपळगाव हे पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये स्तोत्र असलेलं हे गाव आहे आणि एक बागायती गाव म्हणून या गावाचं नावलौकिक त्या ठिकाणी आहे. दुधाची पंढरी म्हणून या पिंपळगावामध्ये श्रीराम दूध संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दूध संकलन होतं. त्या संस्थेमध्ये मी माझ्या तरुणपणाच्या काळामध्ये 3 वर्ष दूध त्या ठिकाणी अवसरीवरून आणून घातलेलं आहे आणि त्या काळापासून तर आजपर्यंत या गावाशी माझा संपर्क त्या ठिकाणी राहिलेला आहे. माझे मोठे नातेसंबंध देखील या गावामध्ये त्या ठिकाणी आहेत. अनेकांना उपयोगी पडण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी ज्या ठिकाणी काम करतो, म्हणजे उदाहरणार्थ मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी 11 वर्ष काम केलं. आज फादरबॉडीचा अध्यक्ष म्हणून मी 16 वर्ष काम केलं. जिल्हा दूध संघामध्ये 32 वर्ष मी संचालक आहे. 8 वर्ष मी त्या ठिकाणी चेअरमन होतो आणि मोठा काळ त्या ठिकाणी मला दिल्याच्या नंतर ती संस्था मोठी करण्यामध्ये आणि त्या संस्थेचा नावलौकिक संपूर्ण राज्यामध्ये नाही तर देशामध्ये त्या ठिकाणी झाला आणि कात्रज ब्रँड हा आज एक दुग्ध व्यवसायामधील एक मोठा ब्रँड त्या ठिकाणी समजला जातो. आणि ज्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि जीव ओतून काम करायचा हा माझा त्या ठिकाणी स्वभाव आहे. मी मागच्या वेळेला एकदा जिल्हा परिषदमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. थोड्याफार मताने मला त्या ठिकाणी अपयश आलं, परंतु जनसेवा करणे हा माझा पहिल्यापासूनचा उद्देश आहे. सर्वसामान्य कुटुंबामधून येऊन ज्या अडचणी आपल्याला आल्या त्या भावी पिढीला त्या ठिकाणी येऊ नयेत,
सर्व सुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळाल्या पाहिजेत. हा खरं तर माझा त्या ठिकाणी समाजसेवेचा उद्देश आहे. आणि मला खात्री आहे की आमदार दिलीपरावजी वळसे पाटील या तालुक्यामध्ये जे परिवर्तन केलेलं आहे त्या परिवर्तनाच्या जोरावर मी आणि शिवाजीराव निगुट आम्ही दोघंही मताधिक्याने त्या ठिकाणी निश्चितपणे निवडून येऊ याचा मला आत्मविश्वास आहे. नागरिकांना काय आव्हान करणार तुम्ही आता? मी नागरिकांना हेच आव्हान करील की शेवटी आपण विकासाच्या दिशेनं त्या ठिकाणी गेलेले पाहिजे. विकासाचा दृष्टिकोन हा समाजाला पुढे नेऊ शकतो. वैचारिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, या दृष्टिकोनातून आमचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि मी नागरिकांना आव्हान करेल की या तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालं ते आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून, दृष्टिकोनातून आणि त्यांचं असलेलं प्रशासकीय ज्ञान याचा उपयोग आंबेगाव तालुक्याला त्या ठिकाणी झालेला निश्चितपणे आहे. मला आठवतंय की मी ज्या वेळेला महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळेला या तालुक्यामध्ये डांबरी रस्ता बघायला सुद्धा नव्हता. फक्त पुणे नाशिक रस्ता आणि भीमाशंकरचा तो देखील सिंगल रस्ता होता. आज आपण वस्तीना वस्ती गावाशी जोडलेली आहे, ती डांबरी रस्त्यानं जोडलेली आहे. प्रत्येक गाव हे दुसऱ्या गावाला डांबरी रस्त्यानं त्या ठिकाणी जोडलेलं पाहतोय. एक जिरायत तालुका म्हणून ज्याचं ख्याती होती तो आज संपूर्णपणे त्या ठिकाणी बागायत झालेला आपण पाहतो. हे आपोआप कधीही घडत नाही. त्याच्यासाठी कोणीतरी प्रयत्न करावा लागतात, रात्रीचा दिवस करावा लागतो. त्यावेळेला कोणतंही क्रिएशन किंवा कर्तृत्व किंवा विकास त्या ठिकाणी होतो आणि ते साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्या दिवसापासून मी साहेबांच्या बरोबर अत्यंत एकनिष्ठेनं त्या ठिकाणी आहे आणि या पुढच्या काळामध्ये देखील साहेबांच्या बरोबर राहून या तालुक्याचा विकास करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजून काही